नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे मानसिक संतुलन बिघडले, त्यांनी MRI करून मानसोपचार तज्ज्ञाला दाखवावे। राष्ट्रवादीचे अभिजित खोसे यांचा टोला, वकील चावला हाफ मर्डर बनाव प्रकरणाचा मास्टरमाइंड राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित खोसे आहे, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आज शनिवारी अहमदनगर शहरामध्ये पत्रकार परिषद घेऊन केलाय। त्यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देत खोसे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। पाहूयात ते काय म्हणाले। आज प्रसार माध्यमातून मला कळालंय की त्यांनी आज प्रेस घेऊन सांगितलं की या वकिलावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्याचा मास्टरमाइंड अभिजित खोसे। खरं तर काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना खरं तर स्वतःला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी हा चाललेला त्यांचा केविलवाणा खटाटोप आहे। खरं तर 3-4 दिवसापूर्वी एका वकिलावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा त्याच्यात सहभाग असल्याचं खुद्द त्या फिर्यादीने सांगितलेलं आहे। एका वकिलाने सांगितलेलं आहे की त्यांनी मला जी मारहाण झालेली आहे त्याच्यामध्ये किरण काळे यांचा सहभाग आहे आणि त्याच्यातून हेच निष्पन्न होत आहे की हा हल्ला किरण काळे यांच्या सांगण्यावरून झालेला आहे आणि हा हल्ला करणारा खरं तर या कटाचा खरं तर मुख्य सूत्रधार म्हणजे खरं तर किरण काळे असा हा फिर्यादीच सांगतोय। पोलिसांनी वास्तविक पाहता त्याला किरण काळेला अटक करणं गरजेचं आहे, कारण फिर्यादीमध्ये त्याचं नाव आहे आणि त्याला जर अटक केलं तर नेमका हा घटनाक्रम काय झाला हे खरं तर समोर येणार आहे। त्यामुळे माझी पोलिसांना विनंती राहील की त्यांनी तातडीने अटक करा, कारण 307 सारख्या या गंभीर गुन्ह्यामध्ये खरं तर या आरोपीचे नाव निष्पन्न आहेत। फिर्यादी सांगतोय तरी अजूनपर्यंत आरोपी मोकाट फिरतायत। खरं तर ही शोकांतिका आहे। पोलिसांनी तातडीने या किरण काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तातडीने अटक करणं गरजेचं आहे, म्हणजे हे मुख्य ह्याच्यामध्ये सूत्रधार कोण आहे हे त्याच्यातून समोर येणार आहे। किरण काळेंनी पत्रकार परिषदेमध्ये तुमचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज मध्ये येत आहे आरोपी तुमचा जो हल्ला झाला वकील तो तुमच्या गाडीत बसतोय, काय नेमका प्रकार आहे? आता खरं तर एखाद्या वकिलावर हल्ला झाला हे प्रसार माध्यमातून त्याची मुलाखत आहे ती समोर आलेली होती आणि ती घटना नेमकी काय आहे ही पाहण्यासाठी मी खरं तर त्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि वकिलासारख्या एका जबाबदार माणसावर जर हल्ला होत असेल तर हे पाहण्यासाठी जाणं खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे। यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अशा पद्धतीचे ज्याच्यावर हल्ले झालेले असतील, जखमी असतील, त्यांच्यासाठी मी कायम जात आलेलो आहे। या न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये एका 11वीच्या मुलाला ज्यावेळेस मारहाण झाली त्या न्यू आर्ट्स कॉलेजच्या दारामध्ये सर्वात पहिला त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यासाठी मदतीसाठी पुढे येणारा कोण असेल तर अभिजित खोसे होता। दीपक नवलानीवर वार झाले त्यावेळेस सुद्धा मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतो। अशा 50 उदाहरणं मी देऊ शकतो की मी प्रत्येक वेळेस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी गेलेलो आहे आणि एखाद्यावर जखमीवर मदत करण्यासाठी जाणारा खरं तर मी कार्यकर्ता आहे। आणि त्या दिवशी सुद्धा अशीच माहिती मिळाल्यानंतर मी त्या ठिकाणी ज्यावेळेस सिव्हिल हॉस्पिटलला आलो होतो हे वकील त्याच्यावर उपचार घेऊन खरं तर व्हीलचेअरवर बाहेर आलेला होता आणि त्या माझी सिव्हिल हॉस्पिटलच्या दारामध्ये त्याची भेट झाली। मी त्याला विचारलं काय झालं काय नाही प्रकार, आणि त्याच्या मित्रांनी सांगितलं की त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचंय दुसऱ्या, गाडी नाहीये तर तुम्ही मदत करता का। एक सामाजिक भावनेतून त्याला त्या ठिकाणी घेतलं आणि मॅककेअर हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी सोडून आलं। एवढाच माझा आणि त्या वकिलाचा काय संबंध असेल तो असेल। आज यांनी मुलाखतीमध्ये खरं तर माझ्यावर जे गंभीर आरोप केलेले आहे की अभिजित खोसे आणि आमच्या बरोबर 2-3 त्या दिवशी ज्या ठिकाणी उपस्थित जे लोक होती त्यांचं असं टोळी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यांना शहरातून 5 जिल्ह्यातून तडीपार करा असं किरण काळे यांनी त्या आजच्या प्रेसमध्ये सांगितलंय। खरं तर त्यांनी याच्यामध्ये असा उल्लेख केलाय की एसपी ऑफिस हल्ल्यामधले आरोपी अभिजित खोसे, महापालिकेच्या भ्रष्टाचार मधले अभिजित खोसे। खरं तर एसपी ऑफिस हल्ला प्रकरणी माझा आणि एसपी ऑफिसचा काही एक संबंध नाहीये। हे जाणीवपूर्वक नगरकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे
महापालिकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी सुद्धा माझा कोणत्याही पद्धतीचा संबंध नाहीये आणि हे असे संबंध जोडून खरं तर नगरकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि स्वतःला या गुन्ह्यातून वाचण्यासाठी त्यांचा या प्रयत्न चाललेला आहे. पोलिसांची दिशाभूल करण्याचा, या तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न खरं तर किरण काळेंचा चाललेला आहे. मी त्यांच्या बाबत या खुनी हल्ल्याचा किंवा या खुनासारख्या मोठ्या गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याचा मला सूत्रधार असं ते म्हणलेले, माझ्यावर खरं तर आतापर्यंत एक सुद्धा गुन्हा दाखल नाही आणि माझ्यासारख्या माणसाला तडीपार करायचं हे असे चुकीचे या ठिकाणी दिशाभूल करण्याचं सांगायचं आणि नगरकरांची फसवणूक करायची. मी खरं तर यांना मानहानीचा दावा यांच्यावर आज सोमवारी दाखल करणार आहे आणि या प्रकरणामध्ये ज्या वकिलांनी यांचं नाव घेतलेलं आहे, खरं तर पोलिसांना एसपी साहेबांना मी सोमवारी जाब विचारण्यासाठी जाणार आहे की या आरोपींना तात्काळ अटक करा, जेणेकरून काय नेमका घटनाक्रम आहे तो खरं तर नगरकरांकडे समोर येणं गरजेचं आहे. या वकिलाचा आणि माझा आजपर्यंत कोणताही पद्धतीचा संबंध नाही. त्या वकील माझे सीडीआर चेक करा, त्यांचे माझे कॉल डिटेल चेक करा. त्या घटनेच्या पूर्वी माझा त्या वकिलाचा कोणत्याही पद्धतीचा कॉल झालेला नाही. ती घटना घडल्यानंतर आजच्या दिवसापर्यंत सुद्धा माझा कोणता त्याचा कॉल नाही आणि पोलिसांना जितके जुने कॉल डिटेल काढता येईल तेवढे जुने कॉल डिटेल काढावे. खरं तर कोणतीही जरी घटना झाली तरी किरण काळेंना फक्त राष्ट्रवादी दिसते. काही प्रकार झाला म्हणजे रस्त्यावर कोणतीही घटना झाली तरी पण ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव फक्त प्रसिद्धीसाठी घेतात आणि कोणत्या तरी नेत्याला, उत्तरेच्या नेत्याला खरं तर खुश करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या आमदाराच्या प्रयत्नातूनच खरं तर अशा पद्धतीचं ते वक्तव्य वारंवार करत आलेले आहेत. करतो मला त्याचे पैसे नसतील त्याला तपासायसाठी तर त्याला घटना घडली तर ते राष्ट्रवादीवर टार्गेट करतात, त्याचा डोक्यावर परिणाम झाला. खरं तर आता याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. याच्या पलीकडे खरं तर काही सांगण्यासारखं दुसरं काही नाहीये. एकदम मूर्ख माणूस आहे, त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. मला असं वाटतं की हे ब्लॅकमेलिंगचा प्रकार करत आहेत. कुणाचे तरी चांगल्या माणसांची नावं घ्यायचे आणि त्याच्यातून पैसे मिळवण्याचं उत्पन्नाचं साधन म्हणून खरं तर हे बघत आहे. मला असं वाटतं त्यांनी आपल्या डोक्याचा इलाज करून घेणं गरजेचं आहे. आमच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सावडीला MRI सेंटर चालू झालेलं आहे. अल्प दरामध्ये त्या ठिकाणी MRI करून घेता येईल. तेही पैसे नसतील तरी आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यावर खर्च करील आणि त्याच्यात काही जर निष्पन्न झालं, कारण डोक्यावर परिणाम असल्यामुळे यांना निश्चित प्रकारे यांच्या कोणती तरी नस दबलेली गेलेली असल्यामुळं यांना मोठ्या चांगल्या न्यूरोसर्जन कडून उपचाराची गरज आहे आणि त्यांच्याकडे पैसे नसले तर निश्चित प्रकारे तो पूर्ण उपचार सुद्धा आम्ही करू, परंतु यांना लवकर त्या ठिकाणी उपचार घ्यायला सांगा, नाही तर काही दिवसांनी झाडांनी हॉस्पिटल सारख्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये यांना भरती करण्याची वेळ येणार आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा.